नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.2 आपण बघतोय. आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये जसं आपण मागच्या लॉंग व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 मधले खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा या पद्धतीने पाहिलं. दोन एक्झाम्पल आपण पाहिले होते, पण त्यावेळेस समीकरण सोपे घेतले होते आपण. जसं दोनच चल x + y = 2 किंवा x - y = 3. पण आता तेच चल आहे, परंतु थोडंसं वेगळ्या प्रकारचं समीकरण. याच्यामध्ये सॉल्व करताना किमती सुद्धा आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. जसं 0 ते 3 पर्यंत किंवा 1 2 उणे 1 उणे 2 या प्रकारे किमती ज्या तुम्हाला सहज सोप्या जातील अशा प्रकारच्या किमती घेऊन ही सारणी पूर्ण करायची आणि दिलेल्या आलेखावर बिंदू स्थापन करून आपल्याला दोन्ही समीकरणांचे आलेख काढायचे. बघूया मग आपण. पहिलं समीकरण दिलेले तुम्हाला 3x - y = 2. आपण या ठिकाणी किंमत घेतलेली 0 1 2 आणि उणे 1 याच किमती टाकून आपल्याला बिंदू काढायचे आणि इथं क्रमिक जोडी लिहायची. पहिलं आहे 3x - y = 2. ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवायची आपल्याला 0. मग 3 × 0 - y = 2. पुढच्या स्टेप मध्ये 3 0 0 उणे y = 2. 0 उणे उणेचे y = 2 वजा 0 उणे y = 2. म्हणूनच y बरोबर काय येतं उणेचे 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी उणे 2 कसं येतंय तर याचा सहगुणक काही नाही म्हणजे किती असतो 1. ज्याला आपण कोएफिशियंट किंवा कोऑर्डिनेट म्हणतो. उणेचा 1 गुणिले इकडे येताना भागिले होता, म्हणून एक संख्या धन आणि एक संख्या ऋण याचा भागाकार ऋण येतो, म्हणून y = उणेचे 2. जेव्हा x = 0 असेल y बरोबर किती किंमत उणेचे 2. नेक्स्ट याच्यात 3x - y = 2. आता x बरोबर किंमत किती ठेवणार आपण 1. 3 × 1 वजा y = 2. 3 1 3 उणे y = 2 उणे y = 2 अधिकचे 3 तिकडे जाताना उणेचे 3 उणे y = उणेचा 1. मग आपल्याला माहिती आहे y = उणे भागिले उणे बरोबर अधिक, म्हणजे y बरोबर किती आलं 1. ते जेव्हा x = 1 असेल तर y बरोबर सुद्धा किती येतं विद्यार्थी मित्रांनो 1. नेक्स्ट 3x - y = 2. आता x बरोबर कोणती किंमत ठेवणार आपण 2 किंमत ठेवायची. ज्या ठिकाणी x असेल किंमत 2 ठेवा. 3 × 2 उणे y = 2. 3 2 6 उणे y = 2. पुढच्या स्टेपमध्ये उणे y बरोबर अधिकचे 6 तिकडे जाताना उणेचे 6 उणे y बरोबर परत एक संख्या धन एक संख्या ऋण वजाबाकी होणार. 6 तून 2 गेले खरले 4 मोठी संख्या उणे 6 त्याचं चिन्ह उणे y = उणेचे 4 म्हणजेच काय y = 4. परत एकदा सांगतो उणे भागिले उणे अधिक. पुढच्या स्टेप मध्ये आता आपण जेव्हा x = 2 y बरोबर किती येतं 4. आता शेवटची किंमत आपण बघूया. शेवटची किंमत घेतो आता 3x - y = 2. आता x बरोबर आपण किंमत किती ठेवणार आहे उणेचा 1. इथं आपण किंमत घेतली 0 1 2. इथं काय घेतली उणेचे 1. 1 0 ते 3 पर्यंत प्लस मायनसच्या किमती तुम्ही घेऊन सारणी पूर्ण करून आणि दिलेल्या आलेखावर बिंदू स्थापन करून ते समीकरण सहज साध्या सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. मग आता या ठिकाणी x बरोबर उणे 1 ठेवायचं. 3 × उणे 1 उणे y = 2. पुढच्या स्टेप मध्ये 3 उणे 1 ला गुणलं उणे 3 उणे y = 2. पुढच्या स्टेप मध्ये उणे y = उणेचे 3 तिकडे जाताना अधिकचे 3 म्हणजे उणे y = 5. म्हणजेच y बरोबर किती आलं उणेचे 5. आता ही स्टेप तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं असेल. याचा कोऑर्डिनेटर काही नसतो म्हणजे 1 असतो. उणेचा 1 इकडे गुणिले तिकडे जाताना भागिले. एक धन आणि एक ऋण संख्या यांचा भागाकार हा नेहमी ऋण संख्या असतो.
परत एकदा सांगतो मी की रूल्स ऑफ सिम्बॉल जो माझा व्हिडिओ आहे, एकूण 80 व्हिडिओ मी टाकलेले आहेत या यूट्यूब चॅनलला. त्याच्यामध्ये जे पहिले 8 ते 10 व्हिडिओ तो बेसिक मॅथ्सवर मी टाकलेले. रूल्स ऑफ सिम्बॉल तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जेव्हा x बरोबर उणे 1 असेल, y बरोबर किती किंमत येते? उणेचे 5. आता क्रमित जोडी, प्रथम x चा निर्देशक नंतर y चा. 0, उणे 2. दुसऱ्या ह्याच्यात येणार 1, तिसऱ्या ह्याच्यात 2, 4. चौथ्या ह्याच्यात उणे 1, उणेचे 5. आता या ठिकाणी पहिली सारणी आपण पूर्ण केली. आता तशीच दुसरी सारणी आपण पूर्ण करूया. दुसरी सारणी आहे तुमची 2x उणे y बरोबर 3. पहा मग x बरोबर 1 ठेवायची, एकदा 2, एकदा उणे 2. साध्या किंमत घेतली आपण. मग पहिली 2 बरोबर 1 ठेवू. 2 गुणिला 1 उणे y बरोबर 3. पुढच्या स्टेप मध्ये 1 उणे y बरोबर 3 उणे y अधिकचे 2 तिकडे जाताना उणेचे 2 उणे y बरोबर 3 आपण 2 गेला 1. म्हणजे y बरोबर किती येतील? उणेचा 1. जेव्हा x बरोबर 1 असेल, y बरोबर किती? उणेचे 1. नेक्स्ट स्टेप मध्ये 2x उणे y बरोबर 3. आता x बरोबर किती ठेवायचं? आपल्याला 2 ठेवायची. 2 गुणिले 2, ज्या ठिकाणी x असेल किंमत 2 ठेवली. उणे y बरोबर 3. 2 दुणे 4 उणे y बरोबर 3 उणेचे y बरोबर अधिकचे 4 तिकडे जाताना उणेचे 4 म्हणजे उणे y बरोबर परत 1 धन 1 ऋण वजाबाकी मोठ्या संख्येचे चिन्ह. 4तून 3 गेले, खराला 1. मोठ्या संख्येचे चिन्ह दिले, उणेचा 1. उणे y बरोबर उणेचे 1 म्हणजे y बरोबर किती? 1. उणे भागिले उणे बरोबर अधिक. म्हणजे जेव्हा x बरोबर 2 असेल तर y ची किंमत किती असेल? 1. या ठिकाणी क्रमिक जोडी 1 उणे 1, इथं 2, 1. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ठेवूया x बरोबर उणे 1 असताना 2x उणे y बरोबर 3. आता या ठिकाणी x बरोबर आपल्याला उणेचे 1 ठेवायचे. 2 गुणिला उणे 1 उणे y बरोबर 3 उणेचे 2 उणे y बरोबर 3. पुढच्या स्टेपमध्ये उणे y बरोबर उणेचे 2 तिकडे जाताना अधिकचे 2 म्हणजे उणे y बरोबर 3 आणि 2 5. y बरोबर किती? मग उणेचे 5. जेव्हा x बरोबर उणे 1 असेल तेव्हा y बरोबर किती येतं? उणेचे 5. क्रमिक जोडी -1 -5 उणे 1 उणेचे 5. आता शेवटचं x बरोबर उणेची 2 ही किंमत आपण ठेवूया. दोन x उणे y बरोबर 3. ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवतो आपण? उणेची 2 म्हणजे -2. 2 गुणिले उणे 2 उणे y बरोबर 3. x आहे, x च्या ठिकाणी उणेचे 2 ठेवले आपण. 2 दुनी 4 उणेचे 4 उणे y बरोबर 3 उणे y बरोबर उणेचे 4 तिकडे जाताना अधिकचे 4 म्हणजे उणे y बरोबर 7 म्हणजे y बरोबर किती आलं? उणेचे 7. जेव्हा x बरोबर उणे 2 असेल तेव्हा y बरोबर किंमत किती आली तुमची? उणेचे 7. म्हणजे तुमची क्रमिक जोडी आली 2, उणेचे 7. आता अशा प्रकारे हे आपण सारणी कंप्लीट केली. आता या दोन्ही समीकरणाच्या किमती म्हणजे या सारणीच्या किमती हे बिंदू आपल्याला दिलेल्या आलेखावर स्थापन करायचे. आलेख काढताना परत पहिल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलेले 3 ते 4 स्टेप्स मध्ये आपल्याला आलेख काढायचा. उभा y अक्ष, आडवा x अक्ष, मध्ये 0 हे बिंदू स्थापन घ्यायचे. राईट साइडला धन, लेफ्ट साइडला ऋण. याच्यावर x अक्षाच्या वर धन, x अक्षाच्या खाली ऋण संख्या प्रमाण. दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. या जर छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आलेख अतिशय सोपा आहे, जे तुम्ही आलेखाच्या साहाय्याने दिलेलं समीकरण सहज सोडवू शकता. पण एक गोष्ट सांगतो
की जसं मी एक्झाम्पल घेतोय त्याचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. नुसतं माझा व्हिडिओ बघून आपल्याला येतंय असं होऊ शकत नाही. जेव्हा अशा प्रकारचे एक्झाम्पल जे मी तुम्हाला समजून सांगितलं त्याचा सराव जर तुम्ही घरी केला चांगल्या पद्धतीने तर मला नाही वाटत की हे गणित खूप अवघड आहे, अतिशय सोपं आहे. आता आपण आलेख बघूया. प्रथम बिंदू स्थापायचे. बिंदू स्थापना लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. पाहिलं पहिलं 3x उणे y बरोबर 2. पहिलं 0 आणि उणे 2. इथं 0 आणि उणेचे 2. x चा 0 y चे उणे 2. जिथं संख्या आहे तिथं आपल्याला बिंदू स्थापन करायचा आहे. 0, उणेचे 2. दुसरा आहे 1, 1 x चा 1 y चा 1. 1, 1. तिसरा आहे 2, 4 x चा 2 y चा 4. x चा 2 y चा 4. तिसरा आहे उणे 1, उणे 5 x चा उणे 1. हा x चा उणे 1 y चा उणे 5. उणे 1 उणेचे 5 या ठिकाणी केलं. आणि आता या बिंदूमधून एक सरळ रेषा काढायची. विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण कशाचं आहे सांगू शकता तुम्ही. 3x उणे y बरोबर 2. 3x उणे y बरोबर 2. हे झालं एका समीकरणाचा आलेख. बिंदू स्थापन कसे करायचे ते आपण मागच्या 2 लॉंग व्हिडिओ मध्ये पाहिले. आज पण आपण बघतोय. जसं आता पहिल्या समीकरणाचं केलं सेम अगदी दुसऱ्या समीकरणाचं पाहूया. इथं x आणि उणे 1. परत x चा 1 y चा उणे 1 या ठिकाणी परत बिंदू स्थापायचे. 1, उणेचा 1. x चा 2 y चा 1. परत x चा हा 2 y चा 1 या ठिकाणी x चा 2 y चा 1. x चा उणे 1 y चा उणेचा 5. परत उणे 1 उणेचे 5 सेम याच पॉइंटला येणार. उणे 1 उणेचे 5. नंतर x चा उणे 2 y चा उणेचे 7. x चा 2 y चा उणेचे 7. x चा 2 या ठिकाणी y चा उणेचा 7. उणे 2, उणेचे 7. मग आता या पॉइंट मधून आपल्याला काढायचे ते. मग हे समीकरण आले तुमचं. या ठिकाणी 2x उणे y बरोबर 3. 2x उणे y बरोबर 3. आता हे दोन्ही आले जिथं छेदले एकमेकांना त्या ठिकाणी आपल्याला छेदन बिंदूचे निर्देशक लिहायचे. इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला इंटरसेक्ट ऑफ पॉइंट्स. म्हणजे कोणते पॉइंट्स आहे कोणते बिंदू आहे. मग या ठिकाणी आपण बघू शकता की हे एकमेकांना छेदलेले. इथं x चा निर्देशक आणि इथं y चा निर्देशक जर पाहिलं तुम्ही उणे 1 आणि उणेचे 5 हे झाले याच्या छेदन बिंदूचे निर्देशक. आज आपण परत एकदा एक सामायिक समीकरणे आलेखाने कसं सोडवायचं त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल पाहिलं. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण सोपे समीकरण घेतले होते. त्यावेळेस थोडंसं मोठं समीकरण घेतलं. समीकरणाच्या किमती कशा काढायच्या, बिंदू कसे स्थापन करायचे, सारणी कशी कंप्लीट करायची याचं संपूर्ण विवरण मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेले आहे. माझी एकच रिक्वेस्ट राहील जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला गणित आधी एकदम सोपं वाटेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत आपण भेटू. नव्या पद्धतीनं आलेख कसा सोडवायचा किंवा जी पद्धत असेल ते आपण शिकूया. नमस्कार.